रामटेक लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला गेलेला आहे। काँग्रेसच्या रश्मी बर्वे उद्या नॉमिनेशन अर्जही भरणार आहे। असं असलं तरी ठाकरे गटाचे काही नेते बंडखोरीच्या तयारीत आहे। माझ्यासोबत ठाकरे गटाचे विदर्भ संघटक आणि बहुजन दलित चळवळीचा मोठा नेता आहे सुरेश साखरे। सुरेश भाऊ, तुम्ही उमेदवारी अर्ज घेतला आणि आता भरण्याची तयारी करते, काय सांगणार, काय करणार? कसं आहे की कृपाल तुमाने जेव्हापासून पक्ष सोडून गेलं तेव्हापासून पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं होतं की बा तुम्ही तयारीला लागा। त्या अनुषंगाने मी रामटेक लोकसभेच्या एक एक गाव एक एक तालुका मी पिंजून काढलेला आणि संपूर्ण तयारी केली। त्यानंतर ह्या 13 तारखेला आम्ही पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटून आम्ही सविस्तर चर्चा केली। त्यांनी सांगितलं होतं की बा तुम्ही तयार लागा, आपण हे सीट आपल्या हक्काची आहे, आपण 20 वर्षापासून जिंकत आहोत, त्यामुळे आपण हे सीट निश्चित लढूया। आणि त्या अनुषंगाने काँग्रेसच्या आम्ही संपूर्ण नेत्यांना भेटलो, चर्चा केली, साऱ्या गोष्टी झाल्या। परंतु इथले जे स्थानिक नेते शिवसेनेचे आहेत त्यांना काय त्यांच्या धागेदोरे आहेत, कुठलं त्यांच्या साठीगाठी आहेत मला काही कळलं नाही। त्यामुळे ही सीट आमच्या पक्षप्रमुखाला मला वाटतं खोटी माहिती दिली असेल की ही सीट आपण जिंकू शकत नाही, त्यामुळे पक्षप्रमुखाने हा निर्णय घेतला असेल। तरी पण मी संपूर्ण तयारी असल्यामुळे मी ही सीट लढणार आहे आणि अपक्ष फॉर्म भरणार आहे। कधी भरणार आहे अपक्ष फॉर्म तुम्ही? तयारी झाली का? तुमच्यासोबत किती लोक असणार आहे? ताकद किती आहे तुमची वैयक्तिक ताकद जरी असली तरी पण संपूर्ण रामटेक लोकसभेचे शिवसैनिकचा आग्रह आहे की तुम्ही ही सीट लढावी। कारण की 2 दिवस 3 दिवस झाले महाविकास आघाडीच्या उमेदवाराला रश्मी बर्वेला, परंतु अजूनही त्यांनी महाविकास आघाडीच्या अनुषंगाने बैठक लावली नाही, कोणत्या प्रकारचा फोन नाही आम्हाला। शिवसैनिकाच्या सर्व आमच्या जिल्हा प्रमुखाला कोणत्या प्रकारची त्यांना माहिती नाही आणि कोणत्या बैठकी लावल्या नाही। नागपुरात उलट विकास ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या 2 बैठका लावल्या असून रश्मी बर्वे नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे मी संपूर्ण तयारी केली आहे आणि मी ताकदीनिशी चुनाव लढेल आणि रिझल्ट येईल, जिंकून येईल। कार्यकर्त्याचा आग्रह आहे, त्यामुळे मी मोठ्या संख्येने उद्या कार्यकर्ता घेऊन 1 वाजता फॉर्म भरणार आहे। ही बंडखोरी म्हणतात, निवडणुकीच्या भाषेत तुम्ही जे करणार आहे त्याला बंडखोरी म्हणतात। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला संविधानाच्या माध्यमातून आपलं मत मांडण्याचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिले आहे। त्यामुळे याला बंडखोरी न म्हणता हे माझा हक आहे आणि हक्कासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी लढलं पाहिजे, झटलं पाहिजे। निवडणुकीच्या राजकारणात दबाव निर्माण करण्यासाठी असे अर्ज दाखल केले जातात आणि नंतर मग परत घेतले जातात, तुम्ही परत घेणार आहात का? असं आहे की मी एक चळवळीतला सर्वसाधारण कार्यकर्ता, 40 वर्ष झाले मला ह्या राजकारणामध्ये, आणि चळवळीत काम करत असताना मी उत्तर नागपूरची विधानसभा निवडणूक लढलेली आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला मला हजारो मतं मिळाले आहेत। रामटेक लोकसभेमध्येही मला चांगले मतं मिळतील आणि रिझल्ट काही होऊ शकते, कारण की मी ज्या समाजात येतो त्या समाजाची 5 लाख मतं आहेत आणि कोणत्याही पक्षाने आमच्या समाजाच्या माणसाला उमेदवारी दिली नसल्यामुळे समाजाचा आग्रह आहे की तुम्ही उमेदवारी अर्ज करा आणि आम्ही तुम्हाला जिंकून आणू। तुम्ही मागे घेणार अर्ज? नाही, कोणाचाही दबाव आला तर नाही, कोणाच्या दबाव घेणार नाही। फक्त आमचे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे साहेबांच्या दबाव त्यांना जर आलं तर मी ते घेऊ शकतो, अन्यथा कोणत्या नेत्याचा असलं तर मी राजमागे घेणार नाही। नक्कीच सुरेश साखरे निवडणूक लढण्यावर ठाम आहे आणि ते म्हणतात की ही बंडखोरी नसून बाबासाहेबांनी आम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे असं ते म्हणतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।